आणि हे घेतलेलं आहे, दिसते काय व्हिडिओमध्ये, 15 घेतलेलं आहे मी. उंची 15 घेतलेली आहे, उंची 15 घेतलेली आहे. रुंदी 11 घेतलेली आहे, रुंदी बरोबर 11 घेतलेली आहे. तर उंची 15, रुंदी 11, रुंदी 11 अधिक 1.5 इंच, 1.5 इंच सोडून 9.5 छाती आहे. छातीचा चौथा भाग 9.5, छातीचा चौथा भाग गळारुंदी. गळारुंदी तशी बघायला गेली तर 9.5चा चौथा भाग, 9.5चा चौथा भाग 2.25 येतो, 2.25 किंवा 2 एवढं येतो. मी इथं 2 घेतलेलं आहे, 2 घेतलेलं आहे. 2 ह्याच्यासाठी असं पण आलं की हे उंची, गळा उंची 10 आहे, गळा उंची 10 आहे. छातीचा भाग 2.25 येतो म्हणून 2 घेतलेला आहे. गळा उंची 10 आहे, मागील गळा आहे हा. आणि हा शोल्डरनुसार 3 शोल्डर, इथं 3 शोल्डर आलेलं आहे, म्हणजे 5 झालं. हा गळा रुंदी 2 अधिक 3, 5 ठेवलेला आहे, इथं 5 ठेवलेला आहे. हा मुंडा उंची, मुंडा उंची 6 आलेला आहे, 6 घेतलेलं आहे मी, आली 6. आता हे पाठीमागचा मुंडा, गळा गोलाकार द्यायचा आहे. पाठीमागचा गळा गोलाकार येतो 1.5 आलेला आहे. हा 1.5चे पॉईंट म्हणून इथं जोडलेला आहे, गोलाकार आखून घेतलेला आहे. ही झाली मागील बाजू, कटिंग करून घेतलेला आहे. आणि हा मागील मुंडा ठेवलेला आहे 6, ही मागील गळारुंदी 1.5 ठेवलेला आहे. आणि हा ठेवलेला आहे 2 इंच गळारुंदी, आणि हा शोल्डर आहे 3 इंच. आता ह्याप्रमाणे पुढील बाजू काढायचा आहे. पुढील बाजू उंची ह्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त ठेवायचा आहे. छाती रुंदी तेवढीच ठेवायची आहे, जेवढी पुढची आहे तेवढीच. आणि हा बरोबर मागील हा किती काढलेला आहे तेवढंच पुढील पण यावं मुंडा. आणि हे बरोबर 5, गळारुंदी 2 आणि मुंडा 6च येणार, पण इथं वेगळं माप येणार बघा. तर ही आता आपण मी कट केलेली मागील बाजू, आणि हा वेगळा पेपर घेतलेला आहे, ह्याच्यावर ठेवून घेतलेला आहे. अर्धा इंच जास्त घेतलेला आहे ह्याच्यापेक्षा, मागील बाजूपेक्षा पुढील बाजू अर्धा इंच जास्त, रुंदी तेवढीच ठेवायची आहे. अर्धा इंच जास्त घेतलेला आहे हे कापड. आणि इथं गळा तेवढंच ठेवायचं आहे, मुंडा पण 5च ठेवायचा आहे. तर मी हे आखून घेते, हे बरोबर ह्या मापाने हे आखून घेते मी. ठेवून हे आखून घेतलेला आहे. हा गळा रुंदी घेतलेला आहे 2, शोल्डर 3 घेतलेला आहे, मुंडा उंची 6 घेतलेला आहे. आणि आता पुढील गळा घालून घ्यायचा आहे. पुढील गळा आहे 5.5 आहे, 5.5 पुढील गळा 5.5 आखून घेतलेला आहे मी इथं. पुढील गळा 5.5 आहे. आता याला गळ्याचा आकार द्यायचा आहे, गळा गोलच आहे, पुढील आकार द्यायचा आहे. झालेला आहे. हा मुंडा उंची 6च आहे, आणि ह्याला आकार दिलेला आहे. आता हे 1.5 आहे, हे मागचं माप घेतलेलं आहे 1.5 आहे. मग इथं आपल्याला 1 घ्यायचं आहे, अर्धा आतल्या साईड घ्यायचा आहे, अर्धा आतल्या साईडला, कळलं. हा अर्धा इंच, हा मागील गळा, हा पुढील गळा, शोल्डर मुंडा, हा मागील मुंडा गोलाकार, हा पुढील मुंडा गोलाकार, अर्धा इंच आत घेतलेला आहे. आता हे गोल आखून घेईन मी. आखून घेतलेलं आहे. उंची आहे 16, 15.5, मागील 15 घेतलं त्यामुळं हा 15.5. रुंदी आहे 11, पुढील गळा 5 घेतलेला आहे, आणि हा 6 घेतलेला आहे. आणि हा अर्धा इंच हा मागील मुंड्यावरून हा मुंडा आखून घेतलेला आहे. आता हे कट करून घेऊया, मग बाकीची बाजू कट करू. कटिंग आणि हा गळा कटिंग. आता आपण इथं शोपट्टी काढायची आहे. शोपट्टीला येईल 3 इंच शोपट्टी काढायची आहे आपल्याला. इथं 3 इंच घेतलेलं आहे, इथं 2.5 इंच आहे. आणि हा आखून घेतलेला आहे, ह्या पॉईंटपासून हे पॉईंट मध्ये थोडा गोलाकार घ्यायचा आहे, फक्त थोडासा, त्याला काय माप वगैरे नाही आहे. शोपट्टी आहे ही,
पुढील बाजू कटोरी कट करते मी. शोपट्टी निघलेली आहे. आता ही आपली कटोरीची आपल्याला मिळाली आहे आणि ह्यातून आता काढायचं आहे साईड कटोरी आणि हा फुल कटोरीतून. आता साईड कटोरी कशी काढायची पहिला ते बघून घेऊया. इथं माया 1.5 इंच सोडायचा आहे. हा 1.5 इंच माया घेतलेला आहे मी. ही रेग मारून घेणं गरजेचं आहे. असं नाही की कसं पण. ह्याचा मध्य काढायचा आहे. ह्याचा मध्य काढायचा आहे 1.5 इंच. ह्याचा मध्य किती 9, 4.5, 5 येणार. मध्य म्हणजे थोडं ह्या साईडलाच घ्यायचं आहे आपल्याला, हे करायचं नाही. 4.5च घेऊया, राहू दे 5. मध्याला 4.5 आला. मध्य 4.5. इथं 2.5 इंच घ्यायचं आहे वर. मध्यपासून 2.5 इंच ही मध्य आलेली इथं रेग, ह्या बिंदूला 2.5 इंच जोडायचं आहे. इथं ही 2.5 इंचाची रेग आला. हा गळा आहे आपला गोलाकार. इथं 1 इंच वर घ्यायचं आहे. 1 इंच वर पॉईंट टाकून घ्यायचा आहे. हा 1 इंच वर आला. आता हा मध्य आहे. इथं शोल्डरचा मध्य काढलेला आहे. शोल्डरच्या मध्याला 2.5 इंच. हाला काय 2.5 इंच पॉईंट. हा 2.5 इंच, हा शोल्डरपासून 2.5 इंच. हे गळा 1 इंच वर घ्यायचा आहे. आला. 1, 2, 3 पॉईंट मिळाले आपल्याला. हे जोडून घ्यायचं आहे. आता जोडून घेतलेलं आहे. आता कट करते मी. ही आलेली आहे आपली कटोरी साईज. फुल साईज आहे ब्लाऊज. उंची आणि माया जास्त आहे त्यामुळं हा मोठा कटिंग तुम्हाला मोठं वाटेल. ही आलेली आहे आपली कटोरी साईज. कटोरीची साईड कटिंग आलेलं आहे परफेक्ट. हा इथं 2.5 इंच आहे. इथं गोळा वगैरे काही होणार नाही कारण माप बरोबर आहे हे, त्यामुळं. आणि हा मिळाला आपल्याला हाफ कटोरी. आता ह्यापासून आपण कटोरी, ह्यापासून आपल्याला फुल कटोरी काढायचं आहे. हा आपल्याला हाफ कटोरी मिळाली आहे. हे कळं इथंपर्यंत हे आलेलं आहे आपल्या कटोरीचं साईड कटिंग. पेपर घेते. ह्याच्यावर हे सरळ ठेवून घ्यायचं आहे. हे जे आपल्याला माप निघाले हे सरळ ठेवून घ्यायचं आहे. ऐका, तर ही कटोरी आपल्याला निघाली होती. ही कटोरी निघाली होती आणि ही कटोरी असं सरळ ठेवून घेतलेलं आहे मी. असं सरळ ठेवून घेतल्यानंतर ह्या कटोरीचा मध्य काढायचा आहे. ही आपल्याला 4.5ची कटोरी निघाली आहे, बरोबर आहे. 4.5ची कटोरी 2 किंवा 2.25 असं येते मध्ये. मग त्याचा हा मध्य पॉईंट काढायचा आहे आणि मध्याला खाली 1 इंच वाढवायचा आहे. आलं लक्षात. खाली 1 इंच वाढवायचं आहे. ह्या साईडला ही समोरची साईड आहे. ही कटोरी जोडायची. गोलाकारची साईड आहे. गोलाकारच्या साईडला बटनपट्टी साईडला 1 इंच वाढवायचा आहे. 1 इंच वाढवायचा आहे आणि गोलाकार साईडला 1.5 इंच वाढवायचा आहे. हा 1 इंच आपला शिलाई मार्जिंग झालं. कटोरी शिलाई मार्जिंग हे आपण ते त्यात घेऊ शकत नाही, इथंच घ्यायला लागणार आहे. हे 1 इंच आणि हा 1.5 इंच टक्स मार्जिंग झालं. टक्स 1.5 इंचाचा टक काढायचा आहे म्हणून आपल्याला हा टक्स वाढवायचा आहे 1.5 इंच. कळेल आहे. आणि आता हा पॉईंट असा तिरकोणी हा जोडून घ्यायचा आहे. कळलं. हा कटोरी इथं 1.5 इंच घेतलेला आहे. परत इथं 1.5 इंच घेतलेला आहे म्हणून आता कसं इथं 1 इंच वाढवलेलं आहे आणि गोलाकार दिलेला आहे. नाहीतर मुंडा साईडला खूप चोथा होण्याची हे ब्लाऊज मापानंच वाढवला आहे. 1 इंच वाढवलेला आहे. 1 इंच वाढवलेला आहे आणि गोलाकार दिलेला आहे जो कटोरीचा होता तो. आता इथं वाढवायचं नाही आहे. इथं आपण पॉईंट ठेवायचा आहे. हा असं आखून घ्यायचा आहे आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. आता असं जोडून घ्यायचं. इथं पण घेतलेलं आहे आणि इथं. आता ह्याचं काम झालेलं आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. ही आली आपली कटोरी. जोडून घेतलं. आता हे बटन मार्जिंग आपल्याला हा मापामध्ये एवढं मोठं येते. हे असं ठेवायचं नाही आहे. 2.5 इंच परत इथं वर घ्यायचं आहे. 2.5 इंच हे माप समजण्यासाठी तिथंच घ्यायचं होतं.
2.5 इंच वर घेतलेले. हा कटोरी बटन पट्टीच्या साईडला 2 इंच वर घ्यायचा आहे. 2 इंच घेतलेला आहे मी इथं. हा 2 इंच. आता परत हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. तुम्ही डायरेक्ट जोडाल तर हे येणार नाही. हे कसं येणार, इथं 1 इंच आपण बरोबर वाढवलेलं आहे. आली ह्या कटोरी. हा इथं. आता हे कट करून घेऊया, त्याशिवाय समजणार नाही आपल्याला. कट करून घेते मी. ही आलेली आहे आपली कटोरी. कटोरी आलेलं आहे. गळा वगैरे बघायचा आहे. गळा आपल्याला जसा उबडतोबडा आपण मापामध्ये किंवा आखण्यामध्ये चुकलं असतं तर बरोबर गोलाकारमध्ये आखून घ्यायचा आहे याला. हा गळा आखून घेतलेला आहे आणि ही कटोरी आली. आता इथं हे कसं येणार, ही डाच येणार. ही डाचीची रुंदी उंची 2 इंच, डाचीची उंची 2 इंच आणि रुंदी 1.5 इंच. 1.5 इंच आपण वाढवलेलं आहे, त्यामुळं उंचीच्या बरोबर आखून घेऊया. इथं आलेले हे बरोबर 1.5 इंच येतेच इथं हो कोपरा. ला वेगळं काय माप द्यायची गरजच नाही, तरी पण द्या नवीन शिकणारे असाल तर. आणि हा असं आखून घ्या. इथे ही शिलाई येणार. हा आपला कटोरी, फुल कटोरी कटिंग परफेक्ट झालेलं आहे. ही मागची बाजू, ही मागची बाजू. हां, मग ही पुढची बाजू आली. ही साईड कटोरी, साईड बाजू. हाला हा कटोरी आलेला आहे. हा कटोरी आलेला आहे आणि हा शोपटी आणि कटोरी ब्लाऊज, फुल कटोरी ब्लाऊज कटिंग आपलं. फुल कटोरी ब्लाऊज कटिंग माझं पूर्ण झालेलं आहे. काय शंका असेल तर कमेंट करू शकता तुम्ही. परत हा असा फुल कटोरी पेपर कटिंग